ब्राईट्स ब्रदर्स आंबेगाव आणि आंबेगावच्या विरोधामध्ये टोकावडे. हा सामना तिसरा खेळवण्यात येईल. म्हणजे ते लॉट्स आपण बनवू कोणता सामना कधी होणार आहे. आता 4 संघ त्या चिठ्ठ्या आपण काढू. कमलाकर सर. ओके ओके, एक इकडं एक तिकडं. हा पहिला होईल. जय बजरंग महाज आणि त्यांच्या विरुद्ध मनुस्फोट बोरगाव हा सामना होईल. महाज मनुस्फोट बोरगाव. त्यानंतर साई किरण नवापाडा आणि आजच्या दिवसातील विजेता हा सामना होईल. दुसरा ओजिवले सेमीमध्ये दाखल. धन्यवाद. धन्यवाद नरेश सर. तिसऱ्या पंचांची मागणी थ्रो साठी. ओके, एक बॉल बाकी आहे. विष्णू शेलवले यांच्याकडून अमित यांच्यासाठी अमित कदम यांच्याकडून एक प्राइज होतं विकेट हॅट्रिक साठी 500चं. इथे चेंडू सीमा पार आहे चौका. आपण जे ड्रॉ ओपन केलेलं आहे ते उद्याचे सामने तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पहिला संघ या भगवत चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला जो सेमीमध्ये दाखल झाला, ज्याचं नाव आहे जय हनुमान ओझिवले. पहिला सामना उद्याच्या दिवसातला जो आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जय बजरंग महाज आकाश 11 महाज आणि त्यांच्या विरुद्धामध्ये मनुस्फोट बोरगाव. दुसरा सामना साई किरण नवापाडा आणि त्यांच्या विरुद्ध आजच्या दिवसातला विजेता. तिसरा सामना आहे ब्राईट्स ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांना फाईट करेल टोकावडे. त्यानंतर सेमी फायनल जे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतील. टायमिंग आपण लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचू. 7:10 विष्णू पहिलं षटक पाहिलं आपण.
गोलंदाज सय्या. धापलकावर धावसंख्या आपण पाहिला 8 धावा. ओके सर, लेग बायचा इशारा. अष्टविनायक कदमपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये राहुल 11 खेळले हा सामना. भावेश ऑन स्ट्राईक. इथे बॅटची एज आणि इथे विकेट. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट येताना पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानामध्ये दिनेश दाखल होताना पाहायला मिळतील. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. गोलंदाज तयार. विलासचा बॉल फटका इथे सुंदर आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते जाऊन पोहोचेल ती 1/10. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय ते दुसरं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल या बॉलवर येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 1/11. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये आपण एका बाजूला अष्टविनायक कदम पाडा आणि त्यांना फाईट करत असताना राहुल 11 खेळले हा संघ आपण पाहतोय. अमित कदम यांच्याकडून विष्णू ज्या ज्या वेळेस गोलंदाजीसाठी येईल त्यावेळेस विकेट हॅट्रिकसाठी 500 प्राइज. इथे टाकलेला हा चेंडू फटका सुंदर. तिथे क्षेत्ररक्षक येतील. जयेश क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलं या खेळाडूचं सातत्याने. जयेश देसले यांना आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करत असताना. धापलकावर धावसंख्या 12. शेवटचा एक चेंडू गोलंदाजी विलास पवार अर्थात आप्पाची जबरदस्त होताना पाहायला मिळाली. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये कंप्लीट. धापलकावर 1/12. धापलकावर धावसंख्या 12. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धाबालेखावर 13 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते ते तिसरं षटक क्रमांक धाबालेखावर धावसंख्या 13. इथे टाकलेला हा चेंडू सरळ यष्टनवर जाऊन आदळतोय. अजून एक विकेट, फलंदाज बाद. नि बॅटर मैदानामध्ये सचिन. थोडं फास्ट चाललं सचिन. विवेक कदमच्या विकेट हॅट्रिक साठी हरीश कदम यांच्या वतीनं 1111 रुपयाचं प्राइज. धाबालेखावर धावसंख्या 2/13 दिवस 7 या क्रीडा स्पर्धेत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण विवेकला पाहतो. स्ट्राईक रेंजवर सचिन. टाकलेला हा चेंडू पाकपुटला गेले. फटका सुंदर, क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. संघा धावसंख्या धाबालेखावर 14 धावा. सामना क्रमांक मैदानामध्ये आपण आजच्या दिवसातील चौथा पाहतो. एका बाजूला राहुल 11 खेळले आणि त्यांना फाईट करत असताना अष्टविनायक कदमपाडा या दोन संघादरम्यान ही लढत. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल व्हाईट बॉल आहे. पंचांचा इशारा. धाबालेखावर धावसंख्या आपण पाहतायत ते 15 धावा. 2/15 षटक तिसरं. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धाबालेखावर वाढते. जाऊन पोचेल ती 16 या धावसंख्येवर. 2/16 षटक क्रमांक तिसरं मैदानामध्ये आपण पाहतात. 5 षटकांची लढत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला जो मात्र पाहायला मिळेल. ऑनस्क्रीन आपण पाहू शकता छोटूचा थोडासा ऍक्सिडेंट होताना पाहायला मिळाला पाणी आणत असताना. थोडीशी काळजी घ्या स्वतःची. दोन बाद 16 धाबालेखावर धावसंख्या जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. शेवटची 2 षटकं बाकी आहेत. ड्रिंक्स रॉली मैदानाच्या खेळाडू चला लगेच. धाबालेखावर धावसंख्या आपण पाहतोय 2/20 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात.
पिंटू शेट आले आणि ओजिवले संघ सेमीत गेला, म्हणजे एखाद्याचं नशीब किती चांगलं असतं. 2 बाद 20 आहेत. षटक क्रमांक गोलंदाजी मार्कवर विष्णू शेलवले यांना पाहतो आपण. गोलंदाजी करत असताना अमित कदम यांच्या वतीने विष्णूसाठी विकेट हॅट्रिकसाठी 500चं कॅश प्राइज. 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅटर समीर साठी, अमरकडून पारितोषिक समीर साठी. गोलंदाज तयार विष्णू. टाकलेला हा चेंडू लाईन लेन इथे खराब आहे. संघाची धावसंख्या धावपलिकावर 21 धावा. 21 21 धावा, 2 फलंदाज बाद. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू वेगाने जो मात्र टाकत असताना पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र येताना पाहायला मिळेल. 2 बाद 21 धावा धावपलिकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. इथे धावपलिकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील त्या धावपलिकावर धावसंख्या 21. 2 बाद. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. 2 बाद 21 धावा धावपलिकावर. दोन बाद 21. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे अजून एक चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी विष्णू या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. 4थं षटक. 2 बाद 21. गोलंदाज तयार. 12 चेंडू खेळलाय समीर. 12 आणि धावा बनवल्या 4. इथे चेंडू हवेत आणि कॅच ड्रॉप, चौकार. चार धावा. संघाची धावसंख्या धावपलिकावर 25. राहुल 11 खेळले तळवली. हा संघ आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे तो समीर, ज्याच्या पाठमधून चौकार आला. 13 चेंडू त्याने खेळलेत आणि धावा किती बनवल्यात समीरने? 8. अजून एक चौकार मारला तर 1000. नाही ते मोठा फटका, चेंडू हवेत. तिथे क्षेत्ररक्षक झेल झाला. समीरच्या खेळीचा अंत. समीरने बॉल खेळले. 14 आणि धावा बनवल्या. मुरबाड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये शुभागमन होतं. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. टोकावडा पोलीस स्टेशन दक्ष कार्यकर्ते या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. वेलकम, सर्वांचं सहर्ष स्वागत. 3 बाद 25 शेवटचं अंतिम षटक जे मात्र बाकी आहे. रुपेश आलेत आता शेवटच्या ओव्हरमध्ये. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं.
टी शर्ट ओके. जाव्या मैदानाच्या आतमध्ये इथे सुंदर असा चेंडू, फटका इथे दमदार आणि चेंडू सीमापार, षटकार. PSI चकोर साहेब यांचं मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतं. वेलकम सर. आणि अजून पण सर एवढं जबरदस्त क्रिकेट खेळत आहेत ना, मानावं लागेल सरांना. ओजिवलेमध्ये सरांचं क्षेत्ररक्षण पाहिल्यानंतर प्रत्येक जणांनी सरांसाठी टाळ्या वाजवल्या होत्या. असे चकोर साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. कर्तव्यदक्ष ऑफिसर आहेत आणि या भगवा चषकामध्ये दादांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया वेलकम. इथे चांगला चेंडू हाताळला. धापलकावर 3 बाद 31 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 3 बाद 31, शेवटचे 4 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. ऑनस्क्रीन आपण साहेबांना पाहतोय. क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी खास करून ते उपस्थित होतात भगवा चषकामध्ये. इथे सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. चार धावा येतील. चांगला फटका सजवत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. सचिनला एवढं लेट का पाठवलंय हाही फार मोठा प्रश्नचिन्ह आता पडेल. कारण सचिनने आतापर्यंत 4 चेंडू खेळलेत आणि 11 धावा बनवलेल्या आहेत. गोलंदाज तयार. शिक्षक आहेत टिटवाळा. इथे चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत ॲज अ शिक्षक म्हणून. आणि इथे रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. धाबलकावर धावसंख्या 36. संघाचा कॅप्टन ज्याच्या नावानेच संघ खेळतोय तो मैदानाच्या आत राहुल मैदानाच्या आतमध्ये. आणि आता 2 बंधूंची जोडी आहे. राहुलने 1 षटकार खेळला, त्याच्यासाठी 1111 आहे. जयेश पवार यांच्या वतीनं. जयेशला बॅटिंग आली का? 1 2 3 नाही आली अजून. त्याच्यासाठी त्याच्याकडून राहुलसाठी प्राइज आहे. कारण आत्तापर्यंत या इनिंगमध्ये आपण पाहिलं 1च षटकार आलाय, तो खेळणारा सचिन रनआउट झाला. मैदानामध्ये नवीन फलंदाज गेला राहुल, आणि राहुलच्या प्रत्येक षटकारासाठी 1111चा प्राइज. ते कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. आज 2 टीम खेळताना पाहायला मिळतील. केटी बॉईज आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. केटी बॉईज खेळले तळवली आणि त्यांच्या विरुद्ध सोनावळे सोनगाव. आपण टॉससाठी संपर्क साधा आणि आल्यानंतर आमच्या कैलास भांडे यांच्याशी संपर्क साधायचा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र हाताळलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र हाताळलाय. धाबलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 4 बाद 36. 37 धावांचं लक्ष. टॉससाठी संपर्क साधा सोनगाव आणि त्यांच्या विरुद्ध केटी बॉईज खेळले तळवली. चला क्षेत्ररक्षण लगेच लावायचंय. टीम अष्टविनायक कदमपाडाची बॅटिंग आणि राहुल 11 खेळले क्षेत्ररक्षण करतील. चला टॉससाठी सोनगाव आपण यायचं टॉससाठी. दुसऱ्या बाजूला केटी बॉईज. सर कॅप्टन चला ना. जयदेव. टॉससाठी केटी बॉईज खेळले तळवले आपला कर्णधार. आणि चकोर साहेबांना मी विनंती करतो या आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक जे मात्र करणार आहोत या मॅचची. केटी बॉईज खेळले तळवली, दुसऱ्या बाजूला सोनगाव. या 2 संघादरम्यान आपण नाणेफेक जे मात्र करणार आहोत.
साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. या स्पर्धेचा स्पेशल कॉइन आहे. एका बाजूला हेड, एका बाजूला टेल. टॉस आपण करू. ओके, सोनगाव संघाचे कॅप्टन कॉल करत. हेड असा कॉल आणि ते टेल जो मात्र आलेला आहे. दोन्ही संघांच्या कॅप्टनचा मनापासून आभार. काय निर्णय? फिल्डिंग. ओके, क्षेत्ररक्षण. सरांना विनंती आहे, चक्रू साहेब आपण थांबा 2 मिनिटं. दोन्ही कॅप्टन आपण कैलास बांडे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन या सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द भगवत चषकाचं वाटतंय. तब्बल 14 हाफमध्ये ही क्रीडा स्पर्धा, 96 संघांचा सहभाग, आलेल्या प्रत्येक मान्यवराचं स्वागत. कशी वाटते ही क्रीडा स्पर्धा? कसं वाटतंय सुनीलजी माळी, नकुलजी भांडे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराचं हे आयोजन? अरे 2 शब्द बोलायचे का? या ठिकाणी आंबेल्या गावचे श्री सुनील माळी तसेच त्यांचे सहकारी हे दरवर्षी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करत असतात. याही वर्षी त्यांनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि ते अतिशय उत्कृष्टपणे पूर्णत्वास नेत आहेत. ही स्पर्धा खेळताना सर्व खेळाडूंनी आपला खेळ हा खेळ भावनेने खेळावा. आपला खेळ खेळत असताना मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की कोणत्याही खेळाडूला कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा इजा होऊ नये, अशा पद्धतीने मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. तसेच खेळ खेळत असताना कोणत्याही प्रकारची वादावादी होऊ नये किंवा भांडणतंटा होऊ नये, अशीच त्यांच्याकडून आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद साहेब, आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. मॅचला सुरुवात होईल आणि समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा आपल्या समोर जोडले जातील नरेश ढोमे सर. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या दिवसामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकणार आहोत असे सुनील शेळके सर यांचंही शुभागमन होतं. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. अष्टविनायक कदमपाडा शुभम पवार यांच्याकडून लागोपाठच्या 4 चौकारांसाठी 2222 रुपयाचं बक्षीस. वैभव पवार त्याने 1 षटकार मारला तर 500 रुपयाचं बक्षीस कोणाकडून? हरीश कदम. आणि बक्षीस मारल्यावरती जमा करा. 37 धावांची आवश्यकता आहे 30 चेंडूमध्ये. इथे अष्टविनायक कदमपाडा संघाला राहुल 11 खेडले विरुद्ध अष्टविनायक कदमपाडा असा सामना मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. वैभव भवारनं इथे जर सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर शुभम पवार यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस आहे. अष्टविनायक कदमपाडा संघाच्या खेळाडूंवरती बक्षिसांचा वर्षाव. 37 धावांचा पाठलाग. लो स्कोअर मॅच. आज काय घडतं? या अगोदरचे 2 सामने प्रचंड धावसंख्येचे झाले आणि हा सामना कमी धावसंख्येचा होतोय. मला वाटतं मागच्या 2 सामन्यामध्ये जरा वारं जास्त होतं, पण वाऱ्याच्या अगेन्स्ट सुद्धा धावा बनलेल्या आहेत. तर या सामन्यामध्ये थोडंसं वारं कमी होतं आणि तरी देखील धावा रोखण्यात यश मिळालेलं आहे. ते पाहायचंय. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू असेल उजव्याच्या बाहेर आहे आणि इथे वाईड आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती येते. सुरुवात होते अष्टविनायक कदमपाडा संघाची. कमी धावा असल्यानंतर थोडीशी काटकसर जास्त करावी लागते, चंगळ कमी करावी लागते. उजव्या यष्टीच्या परत एकदा बाहेर. इथे छेड काढलेली आहे आणि यशस्वी देखील ठरलेली आहे. 4 धावा इथे मिळत आहेत. चौकार प्राप्त होईल. 5 धावा पहिल्या षटकामध्ये. अजून षटकाला तशी सुरुवात झाली कुठे. हा चेंडू देखील खूप बाहेर होता, मात्र फलंदाजांनी येईपर्यंत खूप लांबून फ्लाइंग किस दिला चेंडूला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर लांबून फुंकर मारले असं म्हणू शकतो आपण. आणि तिथे 4 धावा मिळत आहेत. धाव फलकावरती 5. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू. गणेश गोलंदाजीसाठी. राहुल 11 खेडले संघाचा गोलंदाज.
यस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, स्टिअर केला चेंडू, लेट कट, एक धाव थर्ड मॅनला मिळणार आहे. धाव फलकावरती 6 धाव आहेत. शांत सुरुवात आहे, चांगली सुरुवात आहे. गोंधळ नाही, फलंदाजांच्या डोक्यामध्ये कुठला गोंधळ नाहीये, ही गोष्ट महत्वाची आहे. कारण जसे हिमालयातले साधू आता प्रयागराज मध्ये आहेत, षड्रिपूवरती विजय मिळवलेला असतो. अंगावरती कुठलाही कापड नसेल तरी त्यांना त्याची अजिबातही फिकीर नसते, कारण ते त्या दुनियेतून खूप पुढे गेलेले असतात. इथे षड्रिपूंवरती विजय मिळवत तुम्हाला खेळायचंय. ओ हो हो, मला वाटतं खूप उशिराने चेंडू हातात घेतला, त्यानंतर यष्ट्या उडवल्यात. एक धाव पूर्ण होणार आहे. धाव फलकावरती 7 षटक चालू आहे, ते पहिलं. तर बघा 30 चेंडू मध्ये 37 धावा म्हणजे 7.40 सरासरीने धावा बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 7 धावा इथे प्राप्त होत आहेत. अजून काही चेंडू टाकायचे जरूर. गणेशला एक चौकार देखील आलेला आहे, तर पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत असे विलास. यस फुल टॉस चेंडू होता विलाससाठी. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न भरपूर आहेत, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. दुसरा चौकार या षटकातला. धावफलक 11 वरती पोहोचतोय. पहिल्या षटकामध्ये अष्टविनायक कदमपाडा. चांगली सुरुवात राहिली. परत एकदा स्टेअर करतोय चेंडू, गॅप मिळतोय का? निश्चित तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि आउटफील्ड इतकं वेगवान आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तिसरा चौकार पहिल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडू पासून विजयाच्या दिशेने टाकलेलं पहिलं दमदार पाऊल. फुल टॉस बॉल आणि तिथे क्षेत्ररक्षक खाली नाही पोहोचू शकत. एक धाव एव्हाना प्राप्त होणार आहे आणि अडवला जाईल चेंडू. एकच धाव घेत आहेत दोघेही फलंदाज. धावफलकावरती 16 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 16 फॉर नो लॉस. अष्टविनायक कदमपाडा. विजयाचं समीकरण आता बदललेलं आहे आणि 16 धावांची भागीदारी आपण इथे बघितलेली आहे. अजूनही 21 धावांची गरज असेल. 24 चेंडू 21 धावा अष्टविनायक कदमपाडा संघाला जिंकण्यासाठी. 5.25च्या सरासरीनं धावा इथे बनवायच्या आहेत. 24 चेंडूमध्ये 21 धावा. पहिल्या षटकामध्ये विजयाचा पाया भक्कम केलेला आहे. पण क्रिकेट आहे आणि आपण नेहमीच बघतो की या खेळामध्ये कधीही कोणी कमबॅक करू शकतो, पुनरागमन करू शकतो. पंचांना सूचना द्यायची आहे. टी शर्ट, यस काही खेळाडूंचे टी शर्ट मला जर्सीज मध्ये दिसत नाहीयेत आणि त्यामुळं किती 2 रनची पेनल्टी नाहीये. हा पेनल्टीचा विषय हा अपोजिट संघाचा नाहीये, तो आयोजकांचा आहे. त्यामुळे आयोजकांशी चर्चा केल्यानंतर निर्णय. ठीक आहे, टी शर्टचा विषय हा समोरच्या टीमचा नाही. त्यांनी जरी नाही म्हटलं तरी आयोजक या ठिकाणी पेनल्टी देणार आहेत. 2 धावांची पेनल्टी क्षेत्ररक्षण करणारा संघ राहुल 11 खेळले संघाला. यस कडक शॉट, हा फॉली मिड विकेटला. शानदार षटकार. चोवीस धावा धाव फलकावरती येत आहेत. 24 ऑन बोर्ड. भावेश गोलंदाजीसाठी येतोय, तर विजयासाठी आता फक्त 12 धावांची आवश्यकता. यस परत एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विजयाच्या दिशेने सुसाट निघालेली बुलेट ट्रेन. अर्थातच पुन्हा षटकार.
फलकावरती येत आहे 30 ऑन बोर्ड. काय सुंदर फलंदाजी, इथे रोषणाई सुरू आहे. डोळ्याचं पार न फेडणारे फटके इथे फलंदाज विलासच्या बॅटमधून. 7 चेंडू मध्ये 26 वरती विलास आहे, तर फक्त 7 धावांची आवश्यकता आहे इथे. हो खरं तर लागोपाठच्या 3 षटकारांसाठी मला वाटतं बक्षीस मोठं होतं, मात्र तो या बक्षिसासाठी खेळत नाही, तो टीमसाठी खेळतोय, त्यामुळे त्याने 1 धाव घेतली. मी मगाशीच म्हटलं होतं हिमालयात गेलेल्या साधूंप्रमाणे तो षड्रिपूंवरती विजय मिळून आलेला आहे, परंतु चेंडू जर त्याला त्याच्या रडार मध्ये मिळाला तर चेंडूचं मुंडकं छाटायला सुद्धा तो मागे पुढे पाहत नाही. धावफलकावरती 31 धावा आहेत. 2 चेंडू होते, केवळ 1 धाव आली मागचे. चांगला टर्न इथे मिळालेला आपण बघतोय, आणि याबरोबरच इथे पुन्हा चांगला चेंडू. खूप उशिराने कमबॅक भावेशकडून होते. सुरुवातीचे काही चेंडू भावेशच्या इथे खराब ठरले होते, 2 षटकार आले पहिल्या 2 बॉलवरच, त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. सातत्याने चेंडू फिरवला. 1 चेंडू आपण पाहिला होता की लेग स्पिन टाकला होता, त्यानंतर हा रॉंग वन, आणि पुन्हा एकदा एक लेग कटरचा अत्यंत प्रभावी मारा. मागच्या 3 चेंडूमध्ये धावा येत नाहीत. धावफलकावरती 32 असतील. वाईट चेंडू, यस वाईड आहे, तर अजून 2 धावा येतील. 33 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. चौतीस धावा धावफलकावरती येत आहे. षटक संपलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 34, मात्र 3 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अष्टविनायक कदमपाडा विजयाच्या उंबरठ्यावरती उभे होत आहेत. राहुल 11 खेडले संघ प्रतिकार करतो. इथे त्यांचा प्रतिकार मोडून काढलेला आहे, मात्र अजूनही 2 षटकं आहेत इथे. अगर ठाणलो तो मानलो तो जीत आहे, मानलो तो हार आहे, ठाणलो तो जीत आहे असं म्हणतो आपण. मनाचा निश्चय पक्का असेल तर इथेही काही चमत्कार घडवू शकतो राहुल 11 खेडले. स्क्रीनवरती आपण बघू शकतो आपले मुख्य अतिथी सन्माननीय पोलीस सब इन्स्पेक्टर आदरणीय चकोर साहेब इथे मंचावरती आहे. त्याच्याबरोबर स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सुनीलजी माळी सर, त्यांच्यासोबत स्पर्धेचे आयोजक आणि मॅनेजमेंट हेड अध्यक्ष नकुलजी भांडे सर, अधिक अतिथी देखील सामन्याचा आस्वाद मंचावरून घेत आहेत. आणि जाऊया, इथे फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. तर या उंच टोलेजंग लांब लचक षटकार, सामना संपला, जिंकला अष्टविनायक कदमपाडा संघानं. मोठा विजय अष्टविनायक कदमपाडा संघाचा. 40 धावा धावफलकावरती त्यांनी बनवल्यात आणि पहिला सामना जिंकलेला. तर यानंतरची लगेच मॅच सुरू होणार आहे. आपण हे बघू शकतो समोर या मॅचची सचिननं 12 धावा बनवल्या होत्या राहुल 11 खेडले संघासाठी. समीर मात्र 14 चेंडूमध्ये 8 धावा केवळ बनवू शकला होता. भावेश दिनेशनं थोड्या जोडल्या. 36 हे टोटल राहिलं होतं. गोलंदाजीमध्ये आज कमालीची गोलंदाजी बघायला मिळाली. विलासची 4 धावात 1 विकेट. विवेकची देखील गोलंदाजी चांगली होती. 4 धावात 1 विकेट. विष्णूनं 12 धावात 1-2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी टाळली. रुपेशचं षटक थोडंसं मागणं ठरलं होतं. 11 धावा. तर विलासच्या 10 चेंडूमध्ये 34 धावा. गोलंदाज खाली राहुल 11 खेडले संघाच्या कोणीही फलंदाजांवरती अंकुश ठेवू शकलेलं नव्हतं. तर या सामना अष्टविनायक कदमपाडा संघाने 10 गडी राखून जिंकला आणि तब्बल 11 चेंडू राखून जिंकलेला आहे.